पीठ असतं ते स्टरलाइज केलेलं असतं. हे साधं कोकोपीठ आहे. तर हे कोकोपीठ म्हणजे नारळाच्या चुऱ्यापासून बनवलेले, नारळ सोलल्यानंतर निघतं तर तो बुसकाट निघतं, त्याला कोकोपीठ म्हणतात. तर हे नर्सरीमध्ये रोपं बनवायला वापरतात. तर याच्यामध्ये आपण काय केले, सुकला आणलाय ना, हे आहे सिंगल सुपर फॉस्फेट. हा, तर हे सिंगल सुपर फॉस्फेट आहे. आपण ह्यात मिसळून घेऊया. प्रमाण सांगा. किती किलो कोकोपीठ? 7 किलो. 7 किलो कोकोपीट आहे आणि हे 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आहे. तुम्ही स्टँडर्ड प्रमाण सांगा. स्टँडर्ड प्रमाण तुम्हाला जर 1 एकर रोपवाटिका करायची असेल साधारण 80 किलो कोकोपीट लागतं. 80 किलो कोकोपीटला रोपवाटिकेसाठी 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 किलो पोटॅश किंवा 2 किलो तुम्ही सुफला वापरू शकता. 19 किंवा 15 कुठलाही 2 किलो वापरू शकता. जास्त वापरायची गरज नसते. का जास्त रासायनिक खत वापरल्यानंतर शेतीची रोपवाटिकेची खालची जाडी आहे मुळाची ती कमी असते आणि जास्त रासायनिक खत वापरल्यानं पाणी कमी पडलं तर रोपं करपू शकतात. त्यामुळे रासायनिक खत थोडं कमी वापरायचं. आता ही जी रोपवाटिका आहे ती दोन्हीकडे यांत्रिकरणाला बी वापरू शकता आणि साध्या लागणीला सुद्धा वापरू शकता. आता यांत्रिकरणाला वापरताना काय करायचं, साचा कुठे गेला आपला, त्याच्या मापाचा साचा बनवलेला आहे. येतायचं साचा कुठे गेला, त्या मापाचा साचा आहे. तुम्ही कुठेही बघू शकता. एकच साईज असते त्याच्या मापाची. हे घरी बनवता येतं. 10 रुपये फूट ही पट्टी मिळते. त्या पट्ट्या कुठल्याही फर्निचरच्या दुकानात मिळतात. ते आणून तुम्ही बनवू शकता. मिश्रण आणल्यानंतर घरी याला काही विकत आणायची गरज नाही, काय नाही. ज्या मिसळून बस तर मिशनची किंमत सांगा. 1000 रुपये देसायचं. 18,000 रुपये. काय तुम्हाला 1000 रुपये वाटतं. हे सगळं मिश्रण करून घेतलं आपण. आता मीठ त्या पाण्यामध्ये हे करा. दुसरी बकेट आहे का मोकळी? गमेला आहे ना, घ्या. गमेला घ्या. पाणी तो का 2 प्रकारचं पाणी आहे. साधं पाणी आणि स्टँडर्ड प्रमाण 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ टाकायचं. विकेटचा भात असू दे, प्रक्रिया करायला सगळ्या भाताला मिठाच्या पाण्याची प्रक्रिया करायची. 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ, एवढं वंजाळभर मीठ म्हणजे 300 ग्रॅम, पावशेरभर मीठ टाकायचं. 300 ग्रॅम ओके. भात टाकायचं. मिठाच्या पाण्यात आपण भात टाकतो. आता तुम्ही बघा याच्यामध्ये भात जे तरंगतंय ना, जे तरंगणारं भात सगळं हे जे वर आहे ते तुम्हाला भरीव दिसेल, पण जे कीड लागलेली किंवा पोचट आहे सगळं भात हे उगवणार नाही. उगवलं तरी याच्यामध्ये रोग असतोय. उदबत्त्या नावाचा रोग किंवा जे असे काजळी काणी हे रोग याच्यामध्ये असतात. करप्याचे सुद्धा जीवाणू याच्यामध्ये असतात. त्यामुळे जो उशिरा येणारा लेट ब्लाइट, उशिरा येणारा करपा आहे तो सुद्धा हे तुम्ही हे फेकून द्यायचं. हे जे वर येणार आहे सगळं काढून टाकावं. आता हे एवढ्या भातामध्ये बियाणं सगळं रोगट निघालं का, की आपण हातानं पाकडलं, वाऱ्याला दिलं तरी असं निघत नाही. आणि तुम्हाला वाटेल की पाण्यात टाकलं म्हणजे भात आता भिजलं उगवणार नाही, तसं काही होत नाही. सोयाबीन सारखं भात हे नाजूक नसतं.
ते वरचं पाणी उचलून टाका. आता तळाचं जे भात आहे ते असं काढा, साध्या पाण्यात टाका. काढा. वरचं पाणी ओतून टाका. म्हणजे पोकळ निघून जाते. ओतून टाका, पाण्याची गरज नाही आपल्याला. ठेवू का? ठीक आहे, किती तर आता काही गरज नाही. भात काढा. आता मिठाच्या पाण्यातनं काढलेलं साध्या पाण्यात काय टाकायचं, त्याला मीठ लागले ते साध्या पाण्यातनं काढलं की त्याला मिठाचा लागलेला भाग सगळा स्वच्छ धुवून निघून जाईल. काढा, हलवायचं, यातनं काढायचं आणि गोनपटावर ठेवायचं. एक गोनपट हातरायचं. गोनपट घ्या. मोकळी गोणी जमेला मागं घ्या. हाताने भात काढायचं आणि त्याच्यावर टाकायचं. पाणी फक्त झाडांना असं पाणी हे बघितलं. मिठाच्या पाण्यातनं पहिल्यांदा काढलं, परत साध्या पाण्यातनं काढलं आणि भाताचा आपण बीज प्रक्रियेसाठी घेतोय. बीज प्रक्रिया कंपल्सरी सर्वांनी करायची आहे. विदाऊट बीज प्रक्रिया अजिबात भात लावायचं नाही, त्याच्यामुळे रोग जंतू येतात. आता हे बियाणं अतिशय शुद्ध आणि त्यातला दाणा दाना होणार, 100% जर्मिनेशन यातलं होणार, सगळं उगवणार आहे. काही होत नाही त्या रोपवाटिकेला सुद्धा, काही होत नाही. फक्त तुमचं ज्या दिवशी रोप टाकणार आहे त्या दिवशी तुमची लावणीची तारीख फिक्स झाली पाहिजे. तुम्ही आज रोप टाकलं की तुम्हाला 21व्या दिवशी भात लावायचं आणि लावायचंच आहे. ही गोष्ट लक्षात फिट करून ठेवायची. तुमचा 7 जूनला पाऊस चालू होणार आहे, तर 7 जूनच्या आधी तुम्हाला ज्या त्या परिसराप्रमाणे माहित असतं की आपल्या वावरात पाणी कधी चालू होतं. आपण काय होतं, काही ठिकाणी 15 मेला लोक रोपवाटिका करतात, काही लोक पाऊस पहिला पडला की रोपवाटिका टाकतात. परंतु काय होतं, त्याच्यामध्ये पुढच्या पावसाची वाट बघता की उकडे कधी रानाला फुटते तर आम्ही चिखल कधी करतोय. बरोबर आहे ना? चांगला उकडा झाल्याशिवाय मग कधी कधी पाऊस लेट झाला तर आपली मग रोपवाटिका 1.5 महिना पण राहते तशी. तर तसं करायचं नाही. भले रोपवाटिका उच्चारानं करा, कागदावर घराच्या दारात करू शकता, शेतात करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही कोकोफूट घेऊ शकता किंवा ही माती आहे एकातून 2 ठिकी 4 ठिकी माती भरून ठेवू शकता. ओके, सर्वसाधारण 2 किलो आहे. पुढे घे. हे दोन्ही आहेत मिक्स याच्यामध्ये. याच्यामध्ये करपा, मर, हे जे बुरशी आहे किंवा बाकीचे जे आजार आहेत रोप उगवल्यानंतर होतात, त्यापैकी कोणताही रोग हे भाताच्या बियाण्याला होत नाही. बियाणं चांगल्या पद्धतीनं उगवलं जातं. तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जे आता हे 2 किलो आहे, ते टोपणात घेऊन सुद्धा तुम्ही टाकू शकता. 2 किलोला 4 ग्रॅम काही तो माप आपल्याला नसेल तर वरून अंदाजे टाकलं तरी चालतं. हो, आता हे ओलं भात आहे, त्याच्यावर आपण टाकलं. हे काय करायचं, माझ्याकडे असं नाव वाचते मराठी आता हे पसरून ठेवा. ही पिशवी कॅरी बॅग अडकवायचं अशी कॅरी बॅग अडकवायची आणि ते बियाणं सगळं एकसारखं पसरायचं. एक 10 मिनिटं सुकून द्यायचं. ओके, आपल्याला झाडाखाली सावलीला किंवा घरात सुकवू शकता तुम्ही कुठले औषध लावल्यानंतर. ओके, आता
आता हे कोणपट साधं असतं म्हणजे यातनं पाणी खाली गेलं असतं. हे कोणपट प्लास्टिकचं असल्यामुळे ते बीज प्रक्रियेला थोडस हे होते. आता आपण ह्याच्यामध्ये काय करूया, ह्या साच्यात कोकोपीट टाकून घ्या. आधी तुम्हाला मिशनवर तो साठा कसा हे करायचं ते दाखवतो. थोडं थोडं टाका. नाही सर, तुमचा होता तो बरोबर आहे. बरोबर आहे. आपण काय झालंय, आपल्याला हे पार्टिशन घरी केलंय ते आपल्याला कार्पेंटर कडनं घेतलं असतं ते स्लॉट बरोबर करता आलं मध्ये slot म्हणून ते हे केले. ते आता ते काय करायला इथून चाकून कापून घ्यावं लागेल तुम्हाला. ते तुम्ही घरी करणार असाल तर इथून चाकून कट करून टाका. असं जरा कडनं केलं ना अशी आडवी ठेवली हा आडवी ठेवली असते तरी चाललं. हा हे आपण फक्त आता माहितीसाठी करतोय. ठेवू का बा? लय झालं. लावलेला पट्टी हा, excess नाही, बरोबर प्लेन थोडस कमी कमी करायचं थोडस. हा जाऊ दे, बाहेर जाऊ दे गाड्या. नाही नाही ठेवू का? ते मशीनचं जे आतलं स्लॉट आहे ना, त्या हिशोबाने साईज साधारण ती 20 बाय 35 सेंटीमीटर. आता हे भात जे आहे का नाही त्याच्यामध्ये इकडे बघा, ते भाताचं बियाणं जे आपण टाकणार आहे ते बियाणं टाकताना असं एकसारखं हे झालं पाहिजे. स्त्रियांना रांगोळी काढतात त्यामुळे आपल्यापेक्षा चांगलं टाकता येईल. त्यांना काय अशा पद्धतीनं त्याच्यावर सप्लेवर जाईल ते, तरी पण ते स्त्रिया चांगले टाकतात. आम्ही आता ओलं आहे ना त्यामुळे थोडस 16 किलो 16 किंवा तुम्ही जर किती लागण तुम्ही दाट करणार असेल 16 नाही किंवा अजून कमी. तुम्ही 5, 7, 8 जर लावणार असेल तर मग 16. जेवढं तुम्ही बियाणं मापात कमी वापराल तेवढं तुमचं उत्पादन जास्त आहे. तुम्ही दाट केलं तर काय लावलेल्या दिवशी सुंदर दिसायला नको, नाही तर त्याविषयी असं काय करूया, पहिल्याच दिवशी तरवा टाकूया, जायचंच नाही, लावायचंच नाही, डायरेक्ट सगळं वापरायचं. पातळ पाहिजे, नाही त्याचा काय उपयोग नाही. त्याचा रोग टाकून याच्यात झालं. हा, चला. सगळ्यांनी पुढे येऊन बघा, महिलांनी बघा, अशा पद्धतीनं याच्यामध्ये टाकले. आता हे आपण मिशनसाठी लावलेलं आहे. त्याच्यावर आता काय करायचं की हे कोकोपीट आहे लय टाकायची गरज नाही, थोडंसं अगदी नॉर्मल टाकायचं. हा. त्याला तुम्ही आता आपण पावसाळ्यात करणार, त्यामुळे काय करायचं, भाताचं पिंजर किंवा पेंडा म्हणताय, काय म्हणताय तुम्ही, पेंडा याच्यावर भाताचा टाकायचा. पेंडा सुद्धा याच्यावर म्हणजे टाकू पावसाचे शकता. मोठे थेंब येतात, त्याने वाहून जात नाही, फक्त कारण त्याच्यावरती आपटतात आणि पाणी त्याच्यात आपलं जातंय. हे उडतं बाजूला हा. आणि भात उघडं पडणार. हा. मग भाताचा पेंडानं 1-2 दिवस हा, मग 2 दिवसांनी त्याला अंकुर आले ना, 2-3 दिवसांनी मग ते चालू काढून ठेवा शकतंय. बाजूला, मग काय विषय नाही. आणि हे कागदानं झाकलं किंवा साडीच्या दडप्यानं किंवा घरात जे उपलब्ध असेल धोतर साडी त्यानं पण तुम्ही